नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश ओवीला झोपी लावत असतो. अगदी तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत तिला थापडत असतो. तेव्हा जानकी ही पाणी घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते की पाणी इथे ठेवले आणि ती सुद्धा खाली ही आपला अंथरूण टाकून पडते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, अगं खरंच आपलं बाळ किती शांत झोपलं ग. आणि जानकी हे बघ, आज जेव्हा ओवीला मी फटाके फोडताना जो काही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो बघत होतो तेव्हा खरंच खूप छान वाटलं. आणि गेल्या काही दिवसापासून खरंच मनामध्ये खूप धाकधूक होती. गेल्या काही दिवसात खूप अशी धाकधूक मनात होती. सतत हाच विचार यायचा की यावर्षी मी ओवीला हवी तशी दिवाळी साजरी करू शकेल की नाही. आणि आज दिवाळीच्या दिवशी मात्र ओवीला इतकं आनंदाने आणि इतकं तृप्त झोपलेलं बघून मला खरंच खूप छान वाटतं. मला असे वाटतं की खरंच मी आज जिंकलो. जानकी, अगं माझ्यातील बाप जिंकला. तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुमच्यातील बाप मात्र जिंकला, पण तुमच्यातील एक मुलगा आणि भाऊ ते सुद्धा जिंकायला हवेत असे तुम्हाला नाही वाटत का? तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघू लागतो. तर जानकी म्हणते की आज तुम्ही जे काही वागलात, जे काही बोललात ते मला नाही पडले, कारण ओवीसोबत तुम्ही असे वागलात, तिच्यासमोर असे वागायला नको होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी जे काही वागलो ते अगदी बरोबर होते. त्या घरातील लोकांना जानकी खोटं वागता येतं, परंतु मला मात्र खोटं नाही वागता येत. मी कधीही खोटं बोलत नाही, जे काही आहे ते स्पष्टच बोलतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो, तुम्हाला जर तुमच्या मनातील राग हा व्यक्त करायचा असेल तर तुम्ही करा, नक्की करा, पण ओवी समोर मात्र नका करू. अहो, लहान मुलगी आहे ती, तिच्या पेंटिंग बुक मध्ये अजून सुद्धा ती सगळ्यांची चित्र रंगवते. अहो, तिच्या मनावर आणि तिच्या कागदावर तिने अगदी सगळ्यांचं चित्र रेखाटलेलं आहे. कायमस्वरूपी आणि कधीही पुसले न जाणारे तिचे असे चित्र रेखाटलेले आहे. परंतु तुमच्या वागण्याने आणि बोलण्याने त्या चित्रावर ओरखाडे मात्र येऊ शकतात. जानकीच्या जीवाची खूप तगमग होत असते, कारण तिला असे वाटत असते की ऋषिकेशने सर्वांशी चांगलं वागावा आणि रणदिव्यांचा रागराग करू नये, एकत्र राहावे असे तिच्या इच्छा असते. आणि कितीही आपला अपमान केला परंतु आपण मात्र तसे वागायचे नाही. आणि ओवी समोर नाही तर नाही, त्यांना ओवीच्या मनातून आपण नाही काढू शकत. ऋषिकेश, अहो मी तुम्हाला काय सांगते की तिचं बालमन हे आपण जपायला हवं, त्याच्यावर परिणाम होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अजिबात काही होणार नाही, मी काही होऊन देणार नाही, अजिबात नाही. ऋषिकेश लगेच उठतो आणि ओवीला व्यवस्थित झोपवतो आणि परत जानकीजवळ येऊन बसतो. जानकीला समजावतो की तिचा बाप आहे ना तिचं मन जपण्यासाठी. आणि जानकी, मी तुला हे सुद्धा सांगतो की मी माझ्या मुलीला खोटी चित्र नाही रेखाटून देणार. मी तिला सांगेल, तिला समजावून सांगेल, तिला पटवून देईल की कितीही 8 खोट्या माणसापेक्षा 2 खरी माणसं कधीही चांगली असतात. आणि ती 2 खरी माणसं म्हणजे तिचे आई वडील असतील. मी तिला कधीही परक नाही करणार, मी ओवीला कधीही परक करणार नाही आणि कधीही सावत्रपणाची वागणूक देणार नाही. जानकीला मात्र ऋषिकेशचे हे वागणं नाही पटत. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो कधीही इतका कडवटपणा चांगला नसतो. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं प्रत्येक वेळेस तुम्हाला का समजावत असते ग? अगं कधीतरी स्वतःच्या मनाला सुद्धा प्रश्न विचार ना. मला सांग की काय चुकलं होतं आपण? नानांचं तू आतापर्यंत इतकं काही केलं, मी सुद्धा केलं, पण तरी सुद्धा नानांनी तुझा विचार केला का? अगं नानांनी तर चक्क तुझ्यावरच आरोप केले, तुझ्यावर आळ घेतला. अगं ज्या घरामध्ये तू एका हाती फराळ करून सर्वांचा पोट भरेपर्यंत आग्रह करायची, सर्व काही त्यांचं आतापर्यंत तू केलं, कधीही उन्हादू भाव केलेला नाही. आणि त्याच घरातून माझ्या बायकोला, त्याच लक्ष्मीला त्यांनी घराच्या बाहेर काढलं. या सगळ्याचा तळतळाट लागेल म्हणून ऋषिकेशचा जीव खूप तळमळतो. तेव्हा जानकीला वाटतं असं बोलू नये, म्हणून जानकी लगेच ऋषिकेशचं तोंड आपल्या हाताने दाबते. ऋषिकेश, अहो असं कधीही बोलायचं नाही, कुणाला असा शाप द्यायचा नाही, म्हणून ती ऋषिकेशला समजावते. जानकी म्हणते की अहो नका असं बोलू, काय बोलतात हे? सणासुदीच्या आणि दिवाळीच्या दिवशी मात्र असे अभद्र नका बोलू. ती सुद्धा आपलीच माणसं आहेत, जे झाले ते आता घडून गेले. अहो आपल्यासाठी नाही, निदान आपल्या ओवीसाठी तरी. अहो ओवीचा जीव लहान आहे, ती सगळ्यांशी इतकी प्रेमाने कनेक्टेड आहे. अहो त्या घरात ती लहानची मोठी झाली सगळ्यांसोबत. अहो तिच्या मनामध्ये त्या घरातील प्रत्येकाच्या असंख्य अशा आठवणी आहेत, अगदी सगळ्यांच्या. मग त्या आठवणी अशा पुसून नाही टाकता येणार आणि त्या आठवणी आपण पुसून सुद्धा टाकण्याचा प्रयत्न नाही करायचा. त्यासाठी आपल्याला कोणताही हक्क नाही, कारण ओवी सुद्धा ही आपली जरी मुलगी असली तर त्यांची सुद्धा काहीतरी तिच्याशी नातं आहे. त्यामुळे ते जसे वागले तसे आपण मात्र वागायचे नाही, असा उद्देश जानकीला सांगायचा असतो. ती ऋषिकेशला समजावते, शांत करते. ऋषिकेशला म्हणते की जर आपण हे असे तिच्या समोर बोललो तर तिच्या मनावर सुद्धा काय परिणाम होतील. ऋषिकेश, अहो याचा विचार
विचार तुम्ही केला का? हे असे संस्कार आपण तिला देणार आहोत का? काय विचार करेल? आपल्या माणसांकडे, आपल्या नात्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून ती बघेल, हा विचार तरी तुम्ही केला का? निदान ओवीसाठी तरी आपण ही नाती तोडायला नकोत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सॉरी जानकी, माझं मन इतकं मोठं नाही, कारण मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. माझ्या मुलीला असे खोटे नाते दाखवण्यापेक्षा त्यांचे खोटे चेहरे मात्र तिला कळून दे, आणि जितक्या लवकर ओवी हे सर्व स्वीकारेल तेव्हा तितकंच आयुष्य तिचं सोपं होत जाईल. त्या मनाच्या दडपणातून तरी ती बाहेर येईल. जानकी समजायला जाते, परंतु ऋषिकेश मात्र काही ऐकायला तयार नसतो. बाद झालं जानकी, आता यापुढे तुम्हाला काही समजावू नको, असे बोलून ऋषिकेश ऋषिकेश ताव लगेच झोपी जातो. परंतु जानकीला मात्र खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, कारण तिला हे आपलं घर आपली माणसं याबद्दल खूप असं प्रेम असतं, आणि ऋषिकेशच्या मनात सुद्धा ते प्रेम कमी होऊ नये आणि नाती जपावी. ओवीला सुद्धा नाती जपून देण्याचं संस्कार ऋषिकेशने द्यावे, असे संस्कार देऊ नये असे तिला वाटते. त्यानंतर सकाळ होते आणि जानकीची आवरसावर सुरू असते, आणि ती ऋषिकेशला म्हणते की अहो, ओवीने किती पसारा घालून ठेवला, तुम्ही तरी ओवीला समजावत जा की हा सर्व पसारा आवरून ठेवत जा. तेव्हा तुम्ही सुद्धा पुस्तकच वाचत बसलात. तर ऋषिकेश म्हणतो की अगं, सकाळी हे पुस्तक सापडले आणि ते घेतले वाचण्यासाठी. एक खूप छान असा फुलेंचा धडा आहे, तो वाचत बसलो. तेव्हा जानकी ही किचन मधून चहा घेऊन येते, आणि ऋषिकेश, अहो तुमचा धडा वाचून झाला असेल तर चहा घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं सकाळी चहा घेतला होता मी, परत कशाला केलास ग? तेव्हा जानकी म्हणते की अहो, 1 कप चहा म्हणजे घेतल्यावर तुमचं कधी भागायला लागलं, कारण तुम्हाला तर चहा जास्त लागत होता, आणि आलं घालून छान असा चहा बनवला. वेलची घालून केलेला 2 कप चहा घेतल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात तर होत नाही, मग 1च कप काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं आता ही सवय मला मोडायची, आणि आजपासून मी ठरवले की तो 1च कप चहा घेणार, आणि तो सुद्धा कोरा चहा, आणि तेवढंच 1 कप माझ्या वाटेचं दूध वाचेल, हो की नाही? जानकी म्हणते की काय म्हणता, 1 कप दूध वाचेल? ऋषिकेश, अहो नेमकं तुमचं काय चाललं, मला खरंच काही कळत नाही, आणि सकाळी बाहेर न जाता तुम्ही घरीच दाढी का केली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं चांगलंच आहे, आणि काय झालं, नीट दिसत नाही का, म्हणून उठतो आणि आरशामध्ये आपली दाढी व्यवस्थित झाली की नाही म्हणून बघत असतो. अगं जानकी, सलूनला किती पैसे जातात माहिती आहे का? आज चक्क मी 80 रुपये वाचवले, आणि तोच नेहमी सांगत असते की सेव्हिंग करा, त्यामुळे आजपासून मात्र माझी सेव्हिंग ही सुरू. तेव्हा जानकी म्हणते की अहो, सेव्हिंग आणि काटकसर यामध्ये ऋषिकेश राव, अहो फरक आहे. एवढा जीव मारून जगायची गरज नाही, आता आपल्याकडे पैसे तर आहेत ना. तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो की अगं जानकी, पैसे संपायला वेळ नाही लागत, अगं गरिबी दूर लोटायला खूप वेळ लागतो. अगं या गरिबीत असताना खूप काही मी शिकलो सुद्धा, कारण आपल्या गरिबीत मात्र पाठ फिरवणारे माणसं सुद्धा असतात, परंतु याच परिस्थितीत मात्र आपल्या पाठीशी उभे राहणारे लोक सुद्धा आपल्याला भेटले. मगाशी मी फुलेंचं खूप छान असं वाक्य वाचलं, म्हणजे भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो, आणि रिकामा खिस्सा मात्र त्याच जगातील माणसं दाखवतो. मुद्दा हा आहे की आपल्याला जे काही 1 लाख रुपये मिळाले ते आपण खरंच खूप जपून वापरूया. अगं दिवाळीला सुद्धा आता खूप खर्च झाला, मग नवीन काम मिळेपर्यंत जरा काटकसरच आपण करूयात. तेव्हा जानकी म्हणते की मला पटते की तुम्हाला नेमकं काय करायचे ते, परंतु आता हा जो काही 1 कप मी चहा केला त्याचं काय करणार आपण? हा 1 कप चहा बनवण्यासाठी माझा गॅस, दूध, चहा पावडर, साखर सगळंच काही वाया जाईल. तेव्हा ऋषिकेश लगेच तिच्या हातातील कप घेतो आणि मी चहा घेतो असे खुशून म्हणतो. तेव्हा ऋषिकेश चहा घ्यायला तिथे त्या खाटावर बसतो, आणि तेवढ्यात ओवी धावत येते. आई, अगं माझी बॅग कुठे? शोधत नाही. जानकी म्हणते की ओवी, अगं बॅग तर जागेवरच आहे, तेथे तुझा पसारा आवरला. तेव्हा ओवी आपली बॅग घेते आणि तिच्या लक्षात येते. तेव्हा ती जानकीला म्हणते की आई, अगं मला आता आठवले, माझ्या टीचरने तुमच्यासाठी एक लेटर पाठवलेले आहे. तेव्हा जानकी म्हणते की लेटर, आणि कसले ग? तर ओवी आपल्या स्कूल बॅग मधून ते लेटर काढते आणि जानकीच्या हातात देते. जानकी म्हणते की अगं ओवी, तू आत्ताच सांगते, अगं दिवाळीची सुट्टी सुद्धा संपत आली. तेव्हा जानकी ते लेटर वाचते, परंतु जानकीचा चेहरा मात्र गंभीर होतो. ऋषिकेश तिला विचारतो की जानकी, अगं काय झाले, तू काय इतकी अशी नाराज झाली? तेव्हा जानकी म्हणते की अहो, दिवाळीची सुट्टी सुद्धा संपली, आणि ओवीच्या शाळेची स्कूल फी सुद्धा आपल्याला भरायची आहे, आणि दिवाळीची सुट्टीनंतर शाळा सुरू होणार आहे, पण त्या अगोदर जे काही फी आहे ती सर्व भरण्यासाठी या लेटरमध्ये सांगितलेले आहे, तशी नोटीस त्यांनी आपल्याला दिली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जानकी, अगं बक्षिसाची जी रक्कम आहे ना, त्यातून मी ओवीच्या शाळेची फी भरेल, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा जानकी म्हणते की नशीब शाळेने अगोदरच कळवलं ते बरं झालं.
ओवीच्या शाळेची फी जरा बाजूला तरी काढून ठेवता येईल आणि आता पैसे सुद्धा कमी आहेत, आणखीन दुसरा खर्च दारात उभा राहील माहिती नाही. त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्याला काही आपल्या जानकीचं सुख काही पगवत नाही, म्हणून ती एका म्हातारीचं सोंग घेते आणि ती अशी लंगडत अशी वाकत त्या एक टोपली घेऊन जानकीच्या दाराशी येते आणि तिने आपल्या त्या बॉक्समध्ये टोपलीत जे बॉक्स असतं त्याच्यामध्ये जे काही मोठे फटाकडे असतात तर ते घेऊन आलेले असते. तेव्हा मात्र घराकडे अगदी डोकावून बघत असते की कोणी आहे किंवा नाही आणि त्या म्हातारीचा वेश मात्र चांगला केलेला असतो आणि वाकतच अगदी म्हातारीच्या आवाजात म्हणते की कोणी आहे का घरात. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी घरात असतात. त्यांच्या कानावर हे शब्द पडतात. तेव्हा जानकी आतूनच विचारते की कोण आहे. तेव्हा ऐश्वर्या त्या आवाजात म्हणते की साफसफाई वाली है बेटा, दिवाली की दिवाली लेने आई हो. तेव्हा ऋषिकेश लगेच आतमध्ये जानकीला म्हणतो की अगं तू बोललीस आणि आता लगेच खर्चाला फाटे फुटायला सुरुवात सुद्धा झाली. तेव्हा जानकीला मात्र हसायला येतं. ऋषिकेश लगेच आपल्या खिशातून 50 रुपये काढतो आणि हे घे दे त्यांना असे म्हणतो. जानकी खुशून म्हणते की आहो साफसफाई वाले खरंच परिसर स्वच्छ करून किती छान करतात, मग आपल्यामुळं त्यांची सुद्धा दिवाळी ही छान व्हायला हवी आणि फराळ सुद्धा देते. 1 मिनिट आले असे बोलून जानकी किचन मध्ये जाते आणि ऐश्वर्या ही त्या म्हातारीच्या वेशात आवाजावर आवाज देऊ लागते. तेव्हा जानकी दिवाळीचं फराळ घेते आणि एका कागदात ठेवून ते पिशवीमध्ये घेऊन आणि ते 50 रुपये घेऊन बाहेर येते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही आवरून घ्या आणि बाहेर आल्यानंतर म्हणते की मावशी अहो. ऐश्वर्याने मात्र चेहऱ्यावर पदर घेतलेला असतो आणि ती काही जानकीला चेहरा दाखवत नाही. जानकी मावशी मावशी करत असते की अहो हे घ्या घ्या, तुमच्यासाठी हा दिवाळीचा फराळ सुद्धा आमच्याकडून आहे आणि छोटीशी भेट म्हणजे पैसे ती ऐश्वर्याला द्यायला सुरुवात करते. ऐश्वर्या तिच्या आवाजात म्हणजे त्या म्हातारीच्या आवाजात म्हणते बहुत बहुत शुक्रिया, आजकाल के जमाने में कोई किसी के लिए नहीं करता. जानकी मात्र आपली सहज विचारी अगदी सहजपणे तिच्या काही लक्षात येत नाही. अहो दिवाळी हा सर्वांसाठी आनंदाचा सण आहे, मग तू सगळ्यांसाठी सुखाने जायला नको का. ऐश्वर्या ही तिच्या आवाजात म्हणते की बराबर है बेटी बराबर है, भगवान तुम्हारा घर खुशियों से भर देगा. जानकी मात्र खुश होते आणि तिला हात जोडते मनापासून थँक्यू, कारण ती खुश झालेली असते जानकीला असा आशीर्वाद दिल्यानंतर. परंतु तिला हे माहिती नसतं की ही ती मोलकरीण म्हणजे ऐश्वर्या आहे ते. जानकी तिला विचारते की काय हो तुम्हाला काही पाणी वगैरे आणू का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही शुक्रिया आणि तेवढ्यात ऋषिकेश तयार होतो. जानकीला आवाज देत असतो की जानकी. जानकी म्हणते की आले आले. तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीला थांबवते आणि मला काही म्हणजे अजून घरं घेण्यासाठी बाहेरच्या दाराशी सुद्धा जायचे, मग माझी ही टोपली आहे मेरा सामान, तर मैं यहाँ रखू का असे ती विचारत असते. मेरी कमर में बहुत दर्द है बेटा, मैं अपना सामान यहाँ रख सकती का. ये बहुत जड़ सामान है और मैं उठा नहीं सकती, हाथ में भी खूब दर्द होता है, मैं अपना ही सामान यहाँ रखू का, 10 मिनिट आती हो. तर जानकी म्हणते की काही हरकत नाही तुम्ही ठेवा आणि लगेच ऋषिकेशने आवाज दिल्यानंतर ती घाईने आत जाते. तेव्हा ऐश्वर्याच्या अगदी मनासारखं होतं आणि तिचा प्लॅन तिला सक्सेस करायचा असतो. आतमध्ये आल्यानंतर जानकीला ऋषिकेश म्हणत असतो की अगं एवढेच पैसे शिल्लक आहेत, मग यातून मी आपल्या ओवीची शाळेची स्कूल फी भरू का. तेव्हा मात्र जानकी म्हणते अहो ऋषिकेश ओवीच्या शाळेची फी भरल्यानंतर आपली सर्व काही पैसे तर संपणारच आहे, मग त्यानंतर आपण काय करायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काय करायचे म्हणजे मी तेच करणार की जे कुस्तीच्या वेळेस केले होते, प्रत्येक परिस्थितीशी मी लढणार. आणि बाहेर मात्र जानकी ही आतमध्ये आल्यानंतर त्या ऐश्वर्याने तेथे तिची ती टोपली ठेवलेली असते आणि तिच्या टोपलीमध्ये जो काही सुतळी बॉम्ब असतो तर तो पूर्णपणे त्याचा पूर्ण एक बॉक्स असतो आणि जाताना ती म्हणते की बहुत बडे ऍक्टर ओ बनेगी. आणि जानकी अगं काय मी तुला मूर्ख बनवलेस, अगं तुझीला बिचारी समजत होती तिनेच तुझी शिकार केली. आणि तेव्हा मात्र इकडे तिकडे बघत तो बॉक्स तेथे ठेवते ती टोपली सुद्धा आणि ते जे काही जानकीने तिला सामान दिलेलं असतं ते सुद्धा तेथेच ठेवते आणि लगेच अशी लांब फटाक्याची वात असते तर ती आपल्या हातात काढून घेते आणि लांब एका झाडापाशी जाऊन बसते आणि आपला जो काही प्लॅन आहे तो तिला पूर्ण करायचा असतो. त्यानंतर ऋषिकेश हा जानकी आणि ऋषिकेश गप्पा करत असतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो एका कामासाठी मला फोन आला होता, मी जरा जाऊन बघून येतो आणि बघूयात की सयाजीरावांचा धाक जिंकतो की माझं नशीब. तेव्हा जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश मला माहिती आहे की नक्की तुम्ही जिंकणार आणि खुशून ऑल द व्हेरी बेस्ट असे म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थँक्यू जानकी.
जानकी खुश होऊन म्हणते की अहो ऋषिकेश, तसेही देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी तर आहेच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आणि हे पैसे नीट व्यवस्थित जपून ठेव. यातील काही पैसे तू 5,000 रुपये घर खर्चासाठी काढ. आणि 5,000 महिना काढणं खरंच खूप कठीण आहे, पण तरी सुद्धा तू म्हटली की कुठलाही खर्च दाराशी येईल हे सांगता येत नाही, कारण हे ऐश्वर्याने मात्र आता काही वाढून ठेवलेले असते. तर बाहेर एका झाडाखाली जाऊन बसते, आपल्या कमरेला जे लायटर असते ते काढते आणि ते पेटून लगेच जी काही ती फटाक्याची वात असते तिला पेटून देते. आणि जानकी, अगं तुझा हा सुखाचा वनवा आहे ना, तो सुद्धा मी भकास करून टाकणार आहे, म्हणजे तुझा संसार उद्ध्वस्त करणार. तुझ्या चेहऱ्यावर मात्र मी आनंद नाही राहून देणार. काल तर तू खूप आनंदात दिवाळी सेलिब्रेट केली, परंतु आज मात्र बघ की मी काय धमाका करते ते. माझ्या या धमाक्याने मी तुझा सुखाचा संसार जाळून खाक करून टाकणार आहे. मग माझ्याकडून तुझ्यासाठी हे दिवाळीचं गिफ्ट. आणि ऍक्टिंग करत म्हणते की हे सुखाची दिवाळी याद राहील बेटा. आणि ती वात पेटून देते आणि गंमत बघत असते. आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला वाटत असते की नक्की आता यात जानकीच होरपळेल, परंतु मात्र देवाची काही वेगळीच ही किमया असते, कारण ते सगुनच आपली बिचारी होरपळली जाते. कारण आता त्याच वेळेस गुलाबदादा आणि आपले एक सगुण आहे आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादांच्या दिवाळीला घरी येतात. गुलाबदादा आपल्या सगुणाला सांगत असतात की बघितलंस का, किती लाइटिंग केली, मस्त पणत्यांची रास घातली. आणि हे बघ यांनी जो काही कंदील आहे ना यावर्षीचा त्यांनी घरी बनवला बरं का. सगुणा तर खूप खुश होऊन हे सर्व बघतच असते, परंतु ऐश्वर्या तर डोक्याला हात लावून घेते, कारण हा सर्व काही खेळ केला मी त्या जानकीसाठी, परंतु आता हे लोक येथे कशाला धडपडले असतील. तेव्हा गुलाबदादा हे ऋषिकेश आणि जानकी बहिणीला आवाज देतात. तर ऋषिकेश आणि जानकी बाहेर येतात. सगुणा आणि गुलाबदादांना बघून त्यांना खूप आनंद होतो. जानकी खुश म्हणते की अगं या अगोदर गुलाबदादा तर आले होते, परंतु सगुणा अगं तू तर पहिल्यांदा आलीस, कशी आहेस ग. तेव्हा सगुणा म्हणते की वहिनी अहो बरी आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब, रांगोळी खरंच खूप भारी काढली तुम्ही. जानकी खुशून सांगते की अहो मी आणि ओवीने काढली. तर इकडे ऐश्वर्या मात्र तिच्या जीवाची अशी तगमग सुरू असते. ती तिकडूनच म्हणत असते की अरे बाजूला व्हा, नाहीतर फुकटचे मरताल. तेव्हा सगुणा ही घराकडे बघत असते आणि तुमचं घर तर आमच्या घरापेक्षा खूप मोठं आहे हो की नाही. तेव्हा गुलाबदादा तिच्यावर डोळे वटारतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं त्यांना घरात तर बोलवू ना तू. तेव्हा जानकी म्हणते की नाही, अहो घर घेतल्यापासून आणि पहिल्यांदा दिवाळीत आपल्याकडे पहिल्यांदा हे नवीन पाहुणे येतात, मग त्यांचे आनंदात स्वागत करायला नको का, म्हणून जानकी त्यांच्या स्वागतासाठी लगबग आलेच असे बोलून आत जाते. तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो की या तुम्ही दोघे वर तर या, मी आलोच. आणि तो सुद्धा आत जातो. तेव्हा जानकी घाईने ताट घेते, औषणाची तयारी करत असते, देवघरात जाते, हळदी कुंकू घेत असते आणि तिला औषण करायचे असते. तर इकडे बाहेर गुलाबदादा हे सगुणाचा रागाने हात धरता आणि काय ग सगुणे, तोंडाला घेऊन ते कसे बडबड करतेस ग, जर तुला चांगलं बोलता येत नसेल तर तू गप्प राहत जा. तेव्हा सगुणा म्हणते की तुम्ही गप्पच राहा. तर इकडे ऐश्वर्याच्या जीवाची मात्र तगमग सुरू असते की बावळट लोक आहोत, जा ना तुम्ही इकडे, कारण तिला असे वाटत असते की आता नेमकं फटाके फुटणार आणि त्यात हे गुलाबदादा आणि सगुणा होरपळणार. तेव्हा मात्र गुलाबदादा आणि सगुणा यांचं भांडण सुरू असतं. तेव्हा गुलाबदादा आत जायला निघतात आणि सगुणा त्यांच्या मागून. तेव्हा दरवाजातच गुलाबदादा उभे असतात. तर सगुणाचे मात्र जे काही टोपलीमध्ये तो बॉक्स असतो त्याच्याकडे लक्ष जाते. तेव्हा मात्र ती विचार करते की हा मिठाईचा बॉक्स येथे कोणी ठेवला असेल. तेव्हा लगेच आता ऐश्वर्याही ते पाहते आणि नको ग नको, त्या बॉक्सजवळ जाऊ नको, होरपळशील, नाहक पडशील त्यात. तर सगुणाही तो बॉक्स हातात घेते आणि बॉक्स उघडते. तोच खूप मोठा असा बार होतो आणि बार झाल्यानंतर सर्व काही फटाके एका सोबतच एका मोठ्या आवाजात फुटतात. तर लगेच सगुणा खूप घाबरते आणि जोरजोरात ओरडत असते, कारण तिच्या अंगाला खूप असे भाजलेले असते. तर त्या आवाजाने जानकी ऋषिकेश धावतच बाहेर येतात. सगुणाची मात्र अवस्था फार दयनीय होते. सगुणा पूर्णपणे भाजली जाते आणि बेशुद्ध सुद्धा पडते. तोच जानकी धावतच एक रग घेऊन येते आणि तिच्या अंगाला लागलेली आग ती होते. गुलाबदादा आणि ऋषिकेश मात्र यांची सुद्धा अगदी घाबरून धांदल उडते. ते सुद्धा लगबग सगुणाला हॉस्पिटलला नेण्याची तयारी करतात. ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून तेथून लगेच पळ काढते. गुलाबदादा रडतच म्हणतात की डॉक्टर साहेब लवकर या. ऋषिकेश सुद्धा डॉक्टर साहेबांना आवाज देतात. सगुणाला हॉस्पिटलला आणले जाते. गुलाबदादा म्हणतात की बघा ना डॉक्टर साहेब, हिला खूप भाजले. डॉक्टर बाहेर आलेले असतात. तर ते शांत राहायला सांगतात आणि काय झाले असे विचारतात. तेव्हा ऋषिकेश सांगतो की आमच्या घराच्या बाहेर फटाक्यांना आग लागली आणि त्यात ही सगुणा आणि तिची साडी जळाली
जळाली, त्यात ती खूप भाजली सुद्धा आणि माझ्या बायकोने पटकन असे ब्लँकेट टाकले आणि तिला या आगीतून वाचवले, परंतु हिच्या हातापायाला मात्र खूप भाजले, बेशुद्ध पडली ती। तेव्हा गुलाबदादा मात्र खूप असे हात जोडून विनवणी करत असतात, रडत असतात। त्यांची अवस्था खूप दयनीय होती। जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं। तेव्हा डॉक्टर लगेच आपले जे काही ऑर्डर असतात तर त्यांना पेशंटला तिकडे हलवण्यासाठी सांगतात आणि ऑपरेशन थिएटर मध्ये नेले जाते आणि लगेच त्याच्यावर उपचार सुरू होतात। तेव्हा गुलाबदादा खूप रडत असतात, तर जानकी त्यांना समजावते की गुलाबदादा, अहो तुम्ही शांत व्हा, डॉक्टर आलेत ना आता, ते सर्व व्यवस्थित करतील, सगुना व्यवस्थित बरी होईल। तेव्हा गुलाबदादा स्वतःला दोष देत असतो की नाही वहिनी साहेब, हे सर्व माझ्याच मुळे झाले, माझीच चूक झाली, मी उगाच तिच्यासोबत भांडत बसली, जर लक्ष दिलं असतं तर तिने ते बॉक्स उघडले नसते आणि आज हे सगळं झाले नसते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे असं स्वतःला दोष देत बसू नको, सगुनाला काही होणार नाही, जानकी मी आहे ना तुझ्या सोबत, काळजी करू नको, शांत हो। तेव्हा जानकीला ते सर्व काही आठवते की ती जी काही म्हातारी म्हणजे ऐश्वर्या आलेली होती आणि ती जे काही बोलत होते हे सर्व काही जानकीच्या लक्षात येते आणि नक्की ती कोणीतरी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या असणार आणि ती विचार करते की त्या फराळाच्या बॉक्स मध्ये फटाके आलेच कुठून आणि गुलाबदादा ही खूप रडत असतात। तर ऋषिकेश त्यांना समजावतो आणि जानकी मात्र आता नक्की हे सर्व कारस्थान त्या ऐश्वर्याचेच असणार हे तिच्या लक्षात येते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही डॉक्टरांना विचारते की तिची रिकव्हरी तर होईल ना, तेव्हा डॉक्टर म्हणतात की तिची आपल्याला सर्जरी करावी लागेल। तेव्हा गुलाबदादा विचारतात की किती पैसे होतील, तर डॉक्टर सांगतात की 50,000 रुपये। तेव्हा जानकी ऋषिकेश ते पैसे ओवीच्या शाळेचे जे असतात तर ते सगुनासाठी भरतात। तर गुलाबदादा सगुनाला हे सर्व सांगत असतात की दादा वहिनींनी तुझ्या उपचारासाठी ओवीच्या शाळेचे पैसे अगं भरले। तेव्हा सगुनाला सुद्धा खूप रडायला येत असतं। तेव्हा मात्र आता सगुनाला तिची चूक समजते आणि गुलाबदादा हात जोडतात। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्यांना आधार देतात। असे ते हॉस्पिटलच्या बाहेर येतात। तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अहो माझ्या सांगण्यावरून तुम्ही ओवीचे जे काही स्कूलचे पैसे होते ते तिकडे भरले आणि त्याबद्दल खरंच सॉरी। तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, त्यात सॉरी कसलं, पैसे काय आपण पुन्हा कमवूयात, परंतु आता फक्त माणसं महत्वाची आहे, तू आहे ना माझ्या सोबत। तर जानकी लगेच ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते। ऋषिकेश म्हणतो की आता सर्व काही ठीक होईल। तेव्हा जानकी विचारते की आता आपण काय करायचे, तर ऋषिकेश अगदी जोमाने म्हणतो पुन्हा आता नव्याने सुरुवात करायची। तेव्हा जानकी खंबीरपणे ऋषिकेशच्या हातात हात देते आणि दोघे एका सोबत नवीन आयुष्याला सुरुवात करायची ठरवतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।